चला आपण सामन्याला सुरुवात करूया। सेमीफायनल क्रमांक 2 जो सामना आपण पाहतो डे फॉर्मॅट मधील हा सेमीफायनल आहे आणि ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत तुम्हाला हा सामना पाहायला मिळेल। गावदेवी स्पोर्ट नांदकर विपक्ष विहाना स्पोर्ट गावदेवी पिसे। सलामीची जोडी पाहू शकाल या ठिकाणी विजय पाटील आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल विनय पाटील। चला सामन्याला सुरुवात करूया। ही वेळ वॉर्म अप करण्याची नाहीये, सामन्याला सुरुवात करायची। प्लीज गो फास्ट। षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अक्षय कोहली। पहिला चेंडू मात्र कट करण्याचा प्रयत्न, शॉट तडमण्या मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। चांगला लेट कटचा फटका होता विजय पाटीलच्या बॅटमधून। ही सिंगल धाव आपण पाहिली। पहिल्या चेंडूवरती श्री गणेश होत असताना माझ्या सोबतीला भागेश मात्र जोडले जातात। वेलकम भागेश। मागच्या मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने दणदणीत विजय प्रस्थापित केलाय गुरुसाई बीन आणि व्ह्यूअर्सची संख्या जरूर वाढली होती। हा सध्या तरी असोसिएशनच्या माध्यमातून डे फॉर्मॅट मधला हा सामना आपण अंडर फ्लडलाइट या ठिकाणी खेळवत आहोत। सेकंड सेमीफायनल मैदानाच्या आतमध्ये पीसे त्यांच्या विरोधात नांदकर। सेकंड बॉल सुंदर फटका, अगदी पाहिलं गेलं तर बॉलच्या मेरिट मध्ये लॉंग ऑफला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर। स्टँड अँड डिलिव्हर जबरदस्त मात्र फटका आपण पाहिला। अगदी बॅटच्या रडारमध्ये ओव्हरपिच चेंडू होता आणि त्याच्यावरती काय बरसला अगदी साइड स्क्रीनच्या समोर चेंडू जाऊन मात्र लँडिंग झाला आणि प्रेक्षकांनी एक झेल सुद्धा त्या ठिकाणी पकडला। चांगला स्ट्रोक सिलेक्शन। 7 धावा फलक्यावरती पार आपल्याला प्रति 4 षटकांचा सेमीफायनलचा सामना जो जिंकेल तो मात्र थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल। आणि तसे आपण जर पाहिलं तर असोसिएशनच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर जय झोटिंग देवरुंग संघाने प्रथमतः मात्र पाहिलं तर फायनलमध्ये प्रवेश निश्चित केलेला आहे आणि त्यांच्या विरोधात पाहूया कुठला संघ मात्र फाईट पॅक करेल। जागेवरती टॅप करण्याचा प्रयत्न, मिडॉलला फिल्डर सज्ज होते, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती परंतु एस्टनवरती निशाणा साधू शकला नाहीये आणि वेगाने धाव तिथे मात्र कंप्लीट पाहायला मिळाली। क्विक ऍक्शन, मिडॉनला फिल्डर होते, क्विकली बॉल खाली गेले। बॉलरला पाहिलं तर बॅकअपला होते, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु बॅकअप चांगलं मिळालं गेलं बॉलरचा। सुरुवात चांगली केली अक्षय कोहलीनं परंतु सुरुवात विनय पाटीलने ही चांगली केली। आपण असंच म्हणू शकतो की पहिला बॉल सिंगलने विजय पाटीलने स्ट्राइक रोटेट करून दिली विनय पाटीलला आणि विरोधात अक्षय कोहलीचा त्याचा पहिला षटकार पाहायला मिळाला। चांगला बॅटल आपण पाहतो। या अक्षय कोहली सुद्धा मात्र एक चांगला गोलंदाज आहे, विकेट टेकर गोलंदाज आहे परंतु त्याच्या समोर विनय पाटील आणि विजय पाटील पाच सेन्सिबल क्रिकेट जबरदस्त तकनीचा वापर करतो विजय पाटील। म्हणजे एका बाजूने पाहिलं तर कुठेतरी संयम पाळण्याचा प्रयत्न करतायत आणि दुसरा एंडला आपण जर पाहिलं तर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतात। म्हणजे पूर्णपणे अभ्यास करून सगळे या ठिकाणी दाखल झालेला आहे। सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर समीरजी गोडे याचकडून तब्बल 1000 रुपये पारितोषिक फलंदाजाला दिले जाणार आहे। एका बाजूला अटॅक चालू आहे, दुसऱ्या बाजूला डिफेन्सिव्ह पद्धतीने दोन्ही फॉर्मॅट मध्ये सध्या तरी हा खेळ सुरू आहे। एका बाजूला षटकार आला त्याचा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतो अक्षय कोहली आणि दुसऱ्या बाजूला षटकार आल्यानंतर डिफेन्सिव्ह पद्धतीने सुद्धा खेळतोय विनय पाटील। कारण महत्वाची मॅच आहे, जरा या स्पर्धेतील अंतिम सामना खेळायचा असेल तर मात्र या ठिकाणी संयम सुद्धा मात्र बाळगावा लागेल आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी खेळ पाहायला मिळतो। बॅटची कडा इष्टरेषा चेंडूच्या खाली मयूर दलवी, बिग विकेट, फलंदाज विनय पाटील बॅक टू द डगआउट। सुंदर बॉल होता ज्या बॉलवरती यशस्वीरित्या विकेट किपरने आपलं काम पूर्ण केलं गेलं। महत्त्वपूर्ण ही मॅच आहे, जरूर शॉर्ट टर्म क्रिकेट, कारण याच्या अगोदर सामने तुम्ही 5 ओव्हरचे बघितले, हा 4 ओव्हरचा सामना, त्यामुळेच पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या खेळाडूच्या बॅटमधून विनय पाटील अर्थातच षटकार तुम्हाला पाहायला मिळाला त्याच्यानंतर त्याची मैदानाच्या बाहेर विकेट काढली ती म्हणजे अक्षय कोहलीनं। टीमची धावसंख्या 9, आतापर्यंत 5 चेंडूचा सामना संपलाय। 9 या आकड्यावरती पहिला गडी मैदानाच्या बाहेर विनय पाटील गेलाय।
यानंतर जो सामना असेल ओपन ग्रामीण हाफमधील सामना दुसऱ्या फेरीतील असणार आहे. जॉली स्पोर्ट कामतर विपक्ष ओम 11 बोर शेती दोन्ही संघांना रेडी राहायचं आहे, कारण या चालू सामन्याच्या पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकी होणार आहे. तर पाहू शकाल आणखी फलक्यावरती धावा लागला गेला 1 गडी बाद 8. चांगली वापसी इथे मात्र पाहायला मिळेल. 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात, 1 सिक्सर 3 सिंगल आणि 1 विकेट्स. अतिशय सुंदर गुणलेखिकाची भूमिका आज आपल्यामध्ये आपण पाहत आहोत. गणेश पाटील आमच्या सोबतीला आहेत. त्याचप्रमाणे आपण यासिमला सुद्धा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं. युवराज केडेने सुद्धा आम्हाला चांगली साथ दिली. आज अल्पेश गायकवाड आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक, वेळेला महत्व द्यायचं आहे, लक्ष असू द्या. 15 मिनिटाच्या आत तुम्हाला 3 षटकही कंप्लीट करायचे आहेत. टाइम वॉच सुरू आहे, लक्ष असू द्या नानकर संघ. शेवटचा चेंडू रिलीज करतोय अक्षय कोहली. ओ डावा स्टिक वरती या चेंडूची फेकी शप्पल होऊन मात्र ऑन साइडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि या पंचाच्या माध्यमातून वाईटचा इशारा पाहायला बोलतोय. एक्स्ट्रा डिलिव्हरी आणि एक्स्ट्रा रन्स. अजून आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भरपूर व्ह्यूवर्स आपल्या सोबतीला जोडलेले आहेत. जवळपास 750 पर्यंत व्ह्यूवर्स अगदी ऑनलाईनच्या माध्यमातून हा सामना पाहत आहेत आणि जबरदस्त या स्पर्धेचं भाग्येश नियोजन पाहतोय. चर्चा खूपच या स्पर्धेची आपल्याला अगदी चहूबाजूने पाहायला मिळत आहे. पर्व पहिलं आणि खरोखरच चांगलं नियोजन जे झोटिंग देवरुंग संघाच्या वतीने आपण पाहिलेलं. खर्च आहे तो चर्चा आहे. 4 दिवस डे नाईट फॉर्मॅट मधून ही स्पर्धा आता नावारूपाला येत चालली आहे. शेवटचा बॉल ओव्हर द विकेट, थोडीशी गती कमी होती, टप्पा समोर होता. अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न, याच्या अगोदर लेग स्टंप हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तो डाऊन द लेग स्टंप बॉल गेला. तिथे धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळाली. अखेरकार पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर विनय पाटीलची विकेट अक्षय कोहलीच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या 10. बॅटिंग करतोय गावदेवी विहाना स्पोर्ट्स पीसे. दोन्ही संघाचा आपण जर विचार केला तर दोन्ही संघाचा समान खेळ आपण म्हणू शकतो, कारण फलंदाजी करणाऱ्या संघाने सुद्धा 10 धावा जोडल्या पहिल्या ओव्हरमध्ये आणि एक गोलंदाजाने एक सफलता प्राप्त केली. त्याला लगेच फिल्डिंग लावायची आहे प्लीज. या सर्व जे आम्ही अनाऊन्स आहे त्या आयोजकांच्या वतीने तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण तुम्ही जास्त वेळ टीम मिटिंग करू नका. यानंतर जॉली स्पोर्ट कामतगर संघ आणि ओम 11 बोरशेती आपण रेडी राहायचं आहे. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम 10 आकडावरती पोहोचतीये. खरं तर पीसी संघाचा आजच्या दिवसामध्ये खूप चांगला परफॉर्म राहिलाय. नक्षत्र 11 चौधरपाड्याला परास्त करून या स्टेजपर्यंत हा संघ पोहोचलाय. सध्या तरी त्यांच्यासमोर काल ज्या संघाने खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म दिला, प्रेक्षकांच्या मनामध्ये ज्याने घर केलं, तो संघ मैदानाच्या आतमध्ये गावदेवी नांदकर त्यांच्या विरोधात आहे. पुन्हा एकदा पाहू शकाल उत्तम शेठ पाटील जे बुद्धिमान पोलीस पाटील आहेत मुठवलगावचे, त्यांचा शुभागमन त्यांच्या सोबतीला पाहू शकाल कुमार रणवी. त्यांची सुद्धा मात्र चर्चा आता सुरू आहे की आपली स्पर्धा कशी असावी. 9 जानेवारीपासून त्या स्पर्धेला सुरुवात होईल. फटका चांगला पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर तिथे सज्ज आहेत, परंतु थोडीशी मिस्टेक झाली आणि त्याच अनुषंगाने मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्या. बॉलकडे जजमेंटने आले होते. जसा बॉल घरंगळ त्याच्या समोर आला, इंटरनॅशनल लुक स्टाईलनं जशी फिल्डिंग करतात फिल्डर, तशा प्रकारे ते गवताचं गालिच असतं. या मैदानामध्ये सुद्धा थोडंसं गवताचं गालिच आहे, परंतु तो बॉल फील्ड करू शकला नाही. अखेरकार मिसफील्डच्या माध्यमातून एक एक्स्ट्रा सिंगल आली. जरूर थोडीशी मिस्टेक, परंतु दुहेरी आकडा ते पावलाचा वापर जरूर केला, परंतु पाहू शकाल चेंडू मात्र गॅपमध्ये चाला. अगदी कव्हर पॉईंटला फिल्डर डीपमध्ये चेंडू उचलून फेक करता येतो, परंतु एकच धाव तिथे मात्र या ठिकाणी पूर्ण केली गेली. सिंगल डबलवरती आता पूर्णपणे भर टाकण्याचा प्रयत्न करतात या दोन्ही फलंदाज, कारण विनय पाटील जरूर आक्रमक त्यांनी रवैया तिथे मात्र उतरला, परंतु जास्त वेळ तो टिकवू शकला नाहीये आणि संघाची धावसंख्या एकूण आता मात्र पाहायला मिळाली ते म्हणजे आपल्याला 1 गडी बाद 13 धावा. 4 चेंडूमध्ये 5 धावा या ठिकाणी बनवलेल्या आहेत. विजय पाटीलनं त्याच्या जोडीला पियुष पाटील आहे, ज्याला आतापर्यंत खाता खोलता आलं नाही, कारण त्याने अक्षय कोहलीचा शेवटचा बॉल फेस केला, त्याच्यावरती डॉट बॉल तो खेळला आणि आता स्ट्राईक पियुष पाटीलकडे आहे. हो जरूर, पियुष पाटील सुद्धा मात्र एक होतकरू खेळाडू आहे, टॅलेंटेड खेळाडू आहे. जर तो आपल्या रिदम मध्ये आला तर मात्र चांगले स्ट्रोक त्याच्याकडून सुद्धा पाहायला मिळू शकतील आणि त्याचमुळे मात्र त्याला वारंवार बढोतरी दिली जात असते, त्याला प्रोत्साहन केला जात असतो आणि त्याला प्रमोशन सुद्धा दिलं गेलंय. आज 1 डाऊन पोझिशनला मात्र जरूर तुला जाऊन खेळायचं आहे, परंतु पाहूया किती धावा तो मात्र आपल्या संघाला योगदान देईल. फुलटॉस आहे, चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु काऊ कॉर्नरकडे आहेत अक्षय थेटे. चुकणा नाही, चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्याकडून पाहायला मिळालं. आणि या सीझनमध्ये आपण जर पाहिलं तर आतापर्यंत आई गावदेवी स्पोर्ट नांदकर संघ असोसिएशनच्या कुठल्याही अंतिम फेरीमध्ये पोहोचला नाहीये.
तर ही संधी त्यांच्यासाठी मात्र असू शकते. ग्रामीण ओपनच्या माध्यमातून थोडीशी कामगिरी खराब राहिली अक्षय थेटेची, परंतु असोसिएशनच्या अंतर्गत खेळत असताना सध्या तरी ॲज अ फिल्डर म्हणून गाजलाय, कारण डीपमध्ये काओ कॉर्नर अगदी फेस तो सुंदररित्या हँडल करतोय आपल्या टीमसाठी. जरूर हो, इथं फटका स्टँड अँड डिलिव्हर सरळ बॅट लॉफ केलाय, परंतु लॉंग अप आहे पाहावं लागेल. एक्झॅक्टली काय केलंय, सिक्सर. खराब क्षेत्ररक्षण प्रयत्न परंतु चांगले पाहायला मिळाले, परंतु ज्यावेळी झेल त्याने कॅरी केला त्यावेळी मात्र जरूर त्याचा शरीराचा भाग होता तो एक्झॅक्टली सीमेचा टच झालाय. आपण रिप्ले मध्ये पाहू शकाल. काय डान्सिंग ट्रॅक शॉट, जबरदस्त मिडल ऑफ द बॅट आणि योग्य निर्णय आपण म्हणू शकतो. अगदी हा पिक्चर केस झाला नाही, परंतु बलवंत दलवी त्या ठिकाणी सज्ज होते, त्यांच्या डोळ्यासमोर तरी चित्र हा पाहायला गेला आणि अखेर हा पहिला सिक्सर आला, हा दुसरा सिक्सर टीम पीसी संघाच्या एंडिंग मध्ये. बॉल जेव्हा फील्ड केला गेला क्षेत्ररक्षकाने, त्याचा पाय ऑलरेडी त्या येल्लो पडद्यावरती होता. बलवंत दळवीच्या अगदी डोळ्यासमोर तो प्रसंग घडला आणि त्यांनी लगेच सांगितलं गेलं की हा सिक्सर आहे. मिस्टेक झाली, महत्वाची विकेट मैदानाच्या बाहेर गेली असती, विजय पाटील बाद झाले होते असते, परंतु त्याला आता या मॅच मध्ये जीवदान मिळालंय. हो जरूर, जसा मात्र या ठिकाणी चेंडू बाटच्या मधून निघाला, नक्कीच लिहिल्या त्याच्यावरती 6 धाबा कोरल्या जातात, परंतु या ठिकाणी चुकीची लेंथ पाहायला मिळाली. डाबा स्टिकच्या चेंडू मात्र बाहेर चला वाईटच्या स्वरूपात आणि जी मिस्टेक संकेत दलवीने केली त्याच्यावरती जरूर अक्षय तेटे मात्र त्या ठिकाणी खूपच नाराज झाले. परंतु अशा घटना होत असतात, परंतु प्रयत्न हा 100% कमिटमेंट या ठिकाणी पाहायला मिळालं. अंकित होते त्या ठिकाणी, बॉडीचा समतोल ते राखू शकलं नाही. या वेळेला टॅप करतात समोर, स्वतःचा फॉलो थ्रू सोडला गेला. सुंदर फिल्डिंग, आपल्या स्वतःचा फॉलो थ्रू सोडत असताना बॉल थोडासा बाहेर जात होता. मिड ऑफचे क्षेत्ररक्षक होते, त्याला येऊ दिलं नाही, त्याने बॉल फील्ड केलं आणि या बॉलवरती सिंगल. टीमची धावसंख्या 22, या आकड्यावरती अजूनही एक चेंडूचा खेळ उर्वरित आहे. चांगला स्कोअर सध्या आपण पाहतोय गावदेवी विहाना स्पोर्ट पीसी संघाचा. आपण पाहतोय पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर फक्त 10 धाबा आल्या होत्या, परंतु आतापर्यंत 12 धाबा जोडल्या गेल्या आणि अजूनही एका चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. चाबुक शॉट, चेंडू चाललाय मिड विकेटच्या बाहेर, अगदी तोलून मापून मारला हा फ्लॅट सिक्सर. भिंगडी स्ट्रोक पाहूयात ऍक्शन रिप्ले मध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ची वाहिनी सध्या तरी या स्पर्धेला हायलाइट करते आणि स्वतःला आणि स्वतःच्या फटक्याला हायलाइट करत असताना पियुष पाटीलचा स्ट्रोक ओव्हर द विकेटने आलाय. टप्पा पडला, बॅट फिरली, वेगाने बॉलाला वेगाने पाठवलं गेलं. जिथे स्टँड आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे त्या प्रेक्षक कक्षाच्या अगदी जवळून बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर गेलाय, जिथे षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. प्रेक्षकांसाठी 3 स्टँड तुम्हाला पाहायला मिळतात. खरं तर श्यामशेठ दळवी यांच्या वडिलांच्या नावाने तो एक स्टँड, चला चौकार आहे की षटकार आहे चेक करायचं, चेक करूयात आपण. हरकत नाहीये संघ नानकर, हरकत नाहीये. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे, तिचा वापर आपण आता करणार आहोत. या बॉलवरती घडलंय का ते आपण पाहूयात, आपण चेक करूयात. मॅनेजमेंट कमिटीचा मेंबर या ठिकाणी एक या. हा जरूर पाहू शकाल, फटका अतिशय सुंदर होता, पाहू शकाल अगदी फ्लॅट होता. मिड विकेटला मात्र डीप मध्ये कुठलाही प्रोटेक्शन नव्हतं. चौकार आहे, येस हरकत नाही. टप्पा पडल्यानंतर बॉल बॉर्डरलाईनच्या बाहेर गेला. चुकांसाठी माणूस बनलेला आहे, चुका सुधारू आम्ही. खरं तर माणूस हा चुकांचा पुतळा असतो, त्याच्याकडनं जेव्हा चुकी होते तेव्हा त्या चुकीची रिकव्हरी सुद्धा होत असते. परंतु या ठिकाणी चुकीच्या लेंथवरती बॉल पडला, त्याच्यावरती आक्रमण केलं गेलं, चौकार आलाय. चौकाराने 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 29 धावा 29 झाला. अक्षय थेटेने आता जिम्मेदारी घेतली आपल्या खांद्यावरती. फ्रंटलाईन बॉलर आता तिसऱ्या ओव्हरमध्ये 26 धावा आहेत. हे 26 धावा झालेल्या आहेत ओव्हर द विकेट. अक्षयचा पहिलाच बॉल, बचावात्मक फटका, फक्त दिशा देण्याचं काम, सिंगल झाले कंप्लीट. सेकंड साठी परतला गेला, डीप मध्ये स्क्वेअर लेगला स्ट्रायकिंग एंडवरती फेकी, थोडीशी वाईड आली आणि त्याचाच फायदा उचलला गेलाय टीम विहान स्पोर्ट्स पीसीने. जरूर इथे मात्र आपण जर पाहिलं तर अक्षय तेटे तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय की या ठिकाणी त्यांनी सुरुवात केली, परंतु पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर डबल धाव तिथे मात्र पूर्ण केली. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 1 गडी बाद 28. शॉर्ट रनर मात्र मारा करतोय आज, परंतु इथे मात्र विजय पाटील पहा कशा रीतीने मात्र त्या ठिकाणी चेंडू मात्र फेस करतो. इथे मात्र ओव्हरच्या रूपाने अजून काही धाबा तिथे जोडल्या जातील. आज भरपूर चुका पाहायला मिळतात टीम विहान स्पोर्ट गावदेवी नानकर संघाच्या वतीनं. अशी स्ट्राईक तुम्ही रोटेट करू शकत नाही, या असोसिएशनचा नियम आहे.
की तुम्हाला दोघांना स्ट्राईक एकत्र सोडावी लागते आणि तुम्ही दोघे एकामेकांना क्रॉस झाले पाहिजेत, तेव्हा ती धाव गणली जाते. या बॉलवरती मिळतात धावा. दोन टीमची धावसंख्या 30. एक गडी गमावला गेलात आणि आतापर्यंत या ओव्हरमधले अक्षय थेटेचे 2 चेंडू संपल्यात. म्हणजे टोटल अजूनही आपण जर विचार केला तर 10 धाबांची 10 चेंडूचा खेळ अजूनही मात्र या ठिकाणी शिल्लक आहे आणि जर या 10 चेंडूमध्ये किमान 20 धाबा जर इथे जोडल्या तर मात्र चांगला आकडा आपल्याला धावफलक्यावरती पाहायला मिळू शकेल. परंतु तशाप्रमाणे या ठिकाणी बॅटिंग पाहायला मिळेल का, कारण दोन्ही फलंदाज आपण जर पाहिले तर चांगला वेल आता मात्र खेळपट्टीवरती काढलेला, खास करून विजय पाटील आज चांगली कामगिरी करतोय. एक षटकार धरून त्याच्या बॅटमधून आला. वेलेला महत्त्व द्यायचं आहे, मी वारंवार अनाऊन्स करतोय. आयोजकांच्या वतीने ही अनाऊन्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जर तुम्ही जास्त वेळ खर्च केला तर एक अतिरिक्त फिल्डर तुम्हाला शेवटच्या ओव्हरमध्ये 30 सर्कलमध्ये ठेवणं बंधनकारक असेल, लक्ष असू द्या. शिरला आपटी दिली, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, फेकी पाहायला मिळाली. रनआउटची संधी, ती संधी सुद्धा पुन्हा गमावली अक्षय तेडेनं आणि एक धाव तिथे मात्र पूर्ण होत असताना पाहायला मिळते. अग्रेसिव्ह असणारा अक्षय थेटे आता थोड्याशा मिस्टेक करतोय. दुसरी मिस्टेक आपण म्हणू शकतो. हा बॉल इझिली आला होता, इझिली थोडासा पुढे आला असता तरी लावू शकला असता. सन्माननीय याच दरम्यान संजयजी घोडे साहेब ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट साठी आपल्याला सायकल मिळाली आहे. ती सध्या सायकल या ठिकाणी आहे. विनंती करेन संजयजी घोडे साहेबांना, या वेलकम, तुमचं सहर्ष स्वागत. त्यांच्या जोडीला महेशजी ठाकरे आहेत, त्यांनाही विनंती करूया. सॉफ्ट डिसमिसल नक्कीच झेलखाली पोहोचले. अक्षय थेटेने स्वतःचा फॉलो थ्रू सोडत असताना एक सुंदर कॅच पकडली आहे. फलंदाज मैदानाच्या बाहेर लागणारा झटका दुसरा. एक महत्वाची सूचना मी या ठिकाणी अनाऊन्स करतो. जे आपले असोसिएशनचे संघ आहेत, जे टॉप 4 मध्ये जे संघ पोहोचलेले आहेत, त्यांना मी विनंती करतो की तुमच्यासाठी सूचना आहे. बेस्ट बॅटरसाठी, बेस्ट बॉलरसाठी आणि मालिकावीरासाठी तुमचे जे पॉइंट्स आहेत ते आम्ही फक्त क्वार्टर फायनलच्या मॅच पर्यंत ऍड करणार आहे. याची आम्ही स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर सुद्धा अनाऊन्स केली होती. आणि जे हाफ ग्रामीणचे संघ आपण बघतो नाईट फॉर्मॅटचे, त्यांच्यासाठी सुद्धा एक सूचना आहे. हे तुमचे जे पॉइंट्स आहेत ते सेमीफायनलच्या सामन्यापर्यंत ऍड केले जातील. फायनलची एकही पॉइंट त्या अकाउंटमध्ये ऍड होणार नाही, याची सर्व संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यावी. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. आतापर्यंत 4 चेंडू समाप्त झाला. 4 चेंडूंमध्ये 5 महत्वाची विकेट नुकतीच झाली आहे. मानव म्हात्रे आता मैदानाच्या आतमध्ये. मागच्या मॅच मध्ये काय मानव म्हात्रे खेळला, 7व्या क्रमांकावरती येऊन त्याने सुंदर बल्लेबाजी केली. ताबडतोब बॅटिंग त्याची तुम्हाला पाहायला मिळाली आणि तोच मानव म्हात्रे आता अक्षय थेटे समोर. ओव्हर द विकेट, फुल्ला लेंथ होता, सुंदर गॅप, सुंदर पाहिलं गेलं तरी या बॉलवरती फक्त दिशा देत असताना बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. मानव म्हात्रेची सुरुवात, चौकार. पूर्णपणे पाहिलं तर मैदानाला आग लावत तो चेंडू निघून गेला. काय जबरदस्त क्लासिकल स्ट्रोक पाहिला आपण मानव म्हात्रेनं आणि खरोखर स्पर्धा मानव म्हात्रेने गाजवली असं म्हणावं लागेल. इज अ बॅटर, इज अ बॉलर. रिप्ले पाहणं खूपच इथे मात्र या ठिकाणी इंटरेस्टिंग असणार आहे. ज्याप्रमाणे तो फटका त्याने मिडल केला अक्षय थेटेच्या विरोधात. जबरदस्त क्लास, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, एक्स्ट्रा कव्हरला जाऊन चेंडू मात्र सीमारेषा चिडतोय. 4 धावा जरूर मात्र प्राप्त केल्या आपल्या संघासाठी. ओ चेंज ऑफ पेस, फुल टॉस ऑन साइडला, परंतु मिड विकेटला मात्र फिल्डर त्याच्यात अगदी वाईट क्षेत्रामध्ये पाहू शकाल. दुहेरीचा प्रयत्न होतोय, परंतु हा फटका थोडासा मिस तिथे मात्र पाहिला, कारण खेळायचा होता स्क्वेअर लेग किंवा अगदी डीप मिड विकेटला, परंतु चेंडू गेला काऊ कॉर्नरकडे. त्यामुळे फटक्याला ताकद मिळाली नाहीये, परंतु 2 धावा एक्झॅक्टली पूर्ण केल्या. फुल टॉस बॉल होता. आता सध्या तरी मानव मात्र ड्रिल करून दाखवतात की स्वीप जर खेळलो असतो तर स्क्वेअर लेगला फिल्डर नव्हता, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर नव्हता, तिथे खेळू शकलो असतो. अखेरकार 3 ओव्हरचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. अक्षय थेटेच्या ओव्हरमध्ये आल्या 11, राकेशच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला तब्बल 16 धावा. पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाला अक्षय कोळीच्या 10 धावा. एकंदरीत 3 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद, टीमची धावसंख्या 37. चांगली स्थिती आपण म्हणू शकतो, कारण पहिला विकेट जर आपण पाहिला तर एक्झॅक्टली 9 धावसंख्येवरती मात्र बाद झाला, परंतु तदनंतर एक चांगली पार्टनरशिप जुळाली. दुसरा फलंदाज पाहिला तर 31 धावसंख्येवरती बाद झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 37 धावा. तो संघ जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये जय झोटिंग देवरुख संघाच्या विरोधात अंतिम सामना खेळणार आहे.
लिमिटेड ओव्हरमध्ये आपण 40 ते 45 धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतच असतो. आता सध्या तरी आपण असंच म्हणू की टीम पीसेची बॅटिंग करत असताना स्थिती चांगली आहे. 7 बनवल्या होत्या विनय पाटीलनं, पियुष पाटीलने बनवल्या 5, परंतु आतापर्यंत विजय पाटील मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळतोय. त्याच्या इंडिव्हिज्युअल धावसंख्येचा आपण विचार केला तर त्याने 17 बनवल्या गेल्यात आणि दुसऱ्या बाजूला मानव म्हात्रेच्या 6 धावा सध्या टीमच्या टोटलमध्ये इम्पॉर्टंट ठरल्या त्या मॅचमध्ये. हो जरूर जो अनुभव विजय पाटीलकडे आहे तो अनुभव आता मात्र पूर्णपणे चुकतोय, संघाला रीड करतो आणि या जबाबदारी स्वीकारत असताना मात्र चांगली स्ट्रोक तो सजवतोय. नवीन गोलंदाज आता मात्र चौथ्या ओव्हरसाठी सज्ज होते शुभम उर्फ सोनू आणि या सोनूच्या सामोराला जाईल आता मात्र फलंदाज विजय पाटील. परंतु या स्लॉग ओव्हरमध्ये विजय मोठे फटके केले की मानवला तो स्ट्रायकिंग एंडला घेऊन येईल. याकडे आता मात्र जरूर पूर्ण पिसेकरांच्या नजरा आता मात्र या ठिकाणी लागलेल्या आहेत. तो विकेटने मारा करेल, लॉंग रनअप आहे शुभमचा उंच पुरा असा हा गोलंदाज. बॉलिंग अच्छी सुद्धा खूपच छान आहे. बॅटची कडा लागली, शॉट तळमळला पावसा, फिल्डर सज्ज आहे, चांगला स्टॉपिंग तिथं आपण पाहत आहोत. सिंगल धाव कंप्लीट, पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आली आणि 38 धावा आता मात्र धावफलक्यावरती पाहायला मिळत आहेत. जेव्हा जेव्हा खेळपट्टीवरती एक वेगवान बॉलर आलाय ना, त्याने रणनीती साफ ठेवली आहे की सिमेंट विकेट निव्हिया बॉल. सध्या अंडर फ्लडलाईट हा सामना आहे. पुढे ठेवल्यानंतर बॉल थोडासा खालीच राहतो, ऑप्शनच्या बाहेर ठेवलं तर अतिउत्तम. ते सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये शुभम जाधव. पहिला चेंडू त्याने वेगवान फेकला गेला, त्याची उंची जो आहे त्याची एनर्जी त्याने बिल्डअप केली गेली आणि उंचीचा फायदा घेत असताना ऑप्शनच्या बाहेर चेंडू विजय पाटीलच्या बॅटमधून सिंगल आली आहे. थोडासा दूरवर सुद्धा तो फटका केला गेला. इथे मात्र पहा छेडछाडी करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू होता परंतु लाईन चुकीची निवडली, उजव्या स्टिकच्या खूपच बाहेर चेंडू निघून गेला. अतिरिक्त धाव, प्रत्येक धाब्यानंतर टाळ्यांचा गजर आपल्या अगदी उजव्या बाजूने होतोय. म्हणजे पाहू शकता की पीसे संघाचे समर्थक भरपूर संख्येने आहेत आणि जशी विकेट जर इथे प्राप्त केली तर आपल्या डावा बाजूला सुद्धा मात्र तोच आवाज कदाचित आपल्याला पाहायला मिळू शकेल, कारण नानकर सकाळी सुद्धा समर्थक या ठिकाणी भरपूर संख्येने आलेले आहेत. ग्रामीण क्रिकेटचा धमाका आपण पाहतोय. पुन्हा मात्र लाईन पाहावी लागेल, जणू काय पहिल्या चेंडूचा रिप्ले आपण पाहतो की काय सलगचा दुसरा स्वेअर चेंडू शुभमच्या या स्पेलमध्ये आपण पाहतोय. दुसरी मिस्टेक झाली आहे शुभम कडून. अवे प्ले फ्रॉम द बॉडी, शरीरापासून थोडासा जास्तीच दूर तो चेंडू ठेवतोय, त्याच्यामुळे अतिरिक्तच्या 2 धावा आल्या. नक्षत्र 11 चौदरपडा संघाचा जर टिकाव या स्पर्धेमध्ये असताना तर ह्या रॅलिंग ज्या थोड्याशा खुळ्या आहेत ना त्या भरलेल्या पाहायला मिळाल्या असत्या, परंतु त्या संघाला पीसी संघानं परास्त केला आणि त्यांच्यासमोर गावदेवी नांदकर आता या मॅचमध्ये. चांगला बॉल, आत्ता चांगला आहे परंतु पुन्हा एकदा दर्शवतात असं वाटलं समोरून की खेळपट्टी क्रॉस आहे, त्याच्यामुळे अनुमान लावणं थोडंसं चुकीचं ठरलं. तिसरा चेंडू स्वेर आलाय आणि तिसऱ्या स्वेर चेंडू नंतर टीमची धावसंख्या 41. जरूर असं वाटतं की कुठेतरी या स्लॉग ओव्हरचा प्रेशर आहे गोलंदाज शुभमवरती. सुरुवातीला पहिला चेंडू चांगला लेंथवरती त्याने हाताळला, परंतु तदनंतर थोडीशी लाईनमध्ये त्याची बिघाड झाली आणि बॅक टू बॅक 3 वाईट चेंडू त्याने हाताळले. आतापर्यंत पाहिले तर राकेश गारे त्याला जरूर कानमंत्र देत होते, आता मात्र स्वयं अक्षय कोहली आलेले आहेत की ते सांगतायत की तुला या खेळपट्टीवरती कशा रीतीला चेंडूची हाताळणी करायची आहे. ओम 11 बोर्डचे सकाळी संघनायक आलेले आहेत. जॉली स्पोर्ट कामतगर सकाळी संघनायकाला विनंती असेल की आपण सुद्धा नाणेफेकीसाठी या. ही लेंथ पहा, जणू काय अक्षय कोहलीकडून मात्र त्याने धडे घेतले आणि लगेचच मात्र त्याने डॉट चेंडूच्या हाताळला. नाही, कदाचित ही प्लॅनिंग असावी, कारण वारंवार ऑप्शनवरती बॉल टाकतोय, मग फील्ड बॅट्समन तोच विचार करेल की थोडासा ऑप्शनवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे एखादी मिस्टेक होईल या शोधामध्ये असेल कदाचित शुभम जाधव. धावसंख्या स्थिर 41, 41 ला 2. अजून एक चांगला चेंडूची हाताळणी, बॅक टू बॅक दुसरा डॉट चेंडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. जबरदस्त वापसी करत असताना गोलंदाज शुभम उर्फ सोनू. चुकीची रिकव्हरी आपण म्हणू शकतो, त्याच्याकडनं ज्या 3 मिस्टेक घडल्या त्या चुकीला आता तो गाळत असताना कधी कधी या प्लॅनिंग असतात, कारण ऑप्शनवरती जास्त चेंडू टाकल्या कारणाने फलंदाज तोच विचार करतात की हाही बॉल ऑप्शनच्या बाहेर जावा. आता बाहेर नव्हे तर थोडासा आतमध्ये आणला गेला आणि लागोपाठचा दुसरा डॉट बॉल इथनं मानव म्हात्रे समोर. विकेट मारा करतोय, फटक्यात चांगला पाला मिळतोय. पाहू शकाल अगदी चेंडू चाललाय वाडिश लॉंग आपला. पुन्हा मात्र त्या ठिकाणी अंकित दलवी आहेत. फेकी लाजवाब झाली विकेट किपर एंड कडे, परंतु 2 धावा मात्र त्या ठिकाणी वेगाने पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 2 गडी बाद 43. आणि अजून आपण या षटकाचा विचार केला तर 2 चेंडू शिल्लक आहेत. भाग्येश एक मोठा फटका, मॅच ऑन. येस, मॅच ऑन होईल. खरं तर आता सध्या तरी चांगल्या स्थितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते, कारण नेक्स्ट इनिंगमध्ये माहिती आहे की त्याच धावा डिफेंड करायचा आहे आणि एक ॲडव्हान्टेज आहे
की मैदानाच्या आतमध्ये मोरेशियर सुद्धा थोडासा इंजर्ड आहे, त्याचा बेनिफिट मिळू शकतो या मॅचमध्ये. बॉल चांगला होता, हलक्या पद्धतीने अंडर बॉक्स स्टाईलने फेकी गेली विकेट किपर एंडला. बॉल जसा हातामध्ये आला, मोस्टली आपण दुसरीचा प्रयत्न करू शकत नाही, कारण दोन्ही एंडला तुम्हाला स्ट्राईक सोडायची आहे आणि मिडल आल्यानंतर तुम्हाला क्रॉसिंग करायची आहे, तेव्हाच ती धाव किंवा विकेट गणली जाते. जरूर आपण अनेक विभागामध्ये पाहत असतो की अशा प्रकारच्या धावा घेतल्या जात असतात, परंतु ज्यावेळी तुम्ही PTC मध्ये किंवा अमलेरोनाड क्रिकेट असोसिएशनमध्ये खेळण्यासाठी येत असतात त्यावेळी मात्र तुम्ही अशा प्रकारच्या धावा एक्झॅक्टली घेऊ शकत नाही, कारण असोसिएशनचा नियम आहे. एक चेंडू शिल्लक, शेवटचा चेंडू या पहिल्या डावातील शिल्लक आणि त्याला मात्र फेस करेल विजय पाटील. विजय पाटील सलामीला आलाय, परंतु त्याच्या बॅटमधून फक्त आपण एकच षटकार पाहिला. परंतु एक खासियत पाहिली विजय पाटीलच्या इनिंगमध्ये की एकही डॉट चेंडू तो खेळला नाहीये, एक जमेची बाजू राहिली. ओ लेट कट, जबरदस्त फटका, याच म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि चेंडू चालला तडब्यांच्या दिशेनं बॉर्डर लाईनच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार. शुभम कोळी सुद्धा असतात की बॉल परफेक्टली लेंथ वरती होता, परंतु थोडेसे थांबले. पाहूया वेट अँड वॉच क्रिकेट पाहायला मिळालं. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. टप्पा पडल्यानंतर शेवटच्या क्षणाला बॅटचा पेस ओपन केला, फिल्डरच्या अगदी जवळून तो चेंडू ट्रॅव्हल झाला. या ओव्हरमध्ये तब्बल धावा जर आपण पाहिला, 3 अतिरिक्त व्हाईट बॉल सुद्धा आले, एक चौकार सुद्धा आल्या. या ओव्हरमध्ये तब्बल धावा खर्च झाल्या, त्यामध्ये 4 ओव्हरचा खेळ संपला. अर्थातच फर्स्ट इनिंग संपली गेली आणि फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना 48 धावा लक्ष PC टीमने ठेवलं गेलंय गावदेवी नांदकर समोर 49 धावसंख्येचं. 49 धावसंख्येचं टार्गेट असेल. जाऊया नाणेफेकीच्या कडे. टॉस बॉक्स मध्ये तुमच्या समवेत उपस्थित राहतील योगेजी पाटील सर. जरूर मी या ठिकाणी अनाऊन्स करतो या ओम 11 बोरशेती संघाच्या संघनायकाला आणि जॉली स्पोर्ट कामतगर संघाच्या संघनायकाला की आपण त्वरित या. आजच्या लॉर्ड्स मधील मित्रांनो दुसऱ्या फेरीतीला पहिला सामना तुम्ही पाहणार आहात आणि हा सामना एक्झॅक्टली 4 षटकांचा असणार आहे दोन्ही संघाच्या माहितीसाठी. सन्माननीय उत्तमजी पाटील आपण या आणि अभिमन्यूजी पाटील आपण यायचं आहे आमच्या टॉस बॉक्स मध्ये. आणि सन्माननीय मारुतीजी पाटील या आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न करणार आहोत. लॉर्ड्स मधील मित्रांनो दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आहे 11 बोर विपक्ष जॉली स्पोर्ट कामतगर. दोघांना माहिती आहे की एका बाजूला जय झोटिंग देवरून क्रिकेट संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला लक्षा बैल चषक 2025 4 ओव्हरची मॅच. बोरशेती संघाचे संघनायक कॉल देत आहेत. लक्षा बैलाची मागणी, वाह क्या बात आहे. आज लक्षा बैलाचा सुद्धा शुभागमन आणि पुरवठा सुद्धा मात्र लाभलेला आहे बोरशेती संघाला. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण जाऊन स्थानापन्न व्हा. तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय. तुम्ही दुसऱ्यांदा टॉसची मागणी केली आणि दुसऱ्या दिला आहे, काय एक्झॅक्टली नाण्याची माहिती होती का? नाही असं काय नाही, आता लक्ष बैलाचं आगमन झालं तर लक्ष बैल बोलू दे. एक्झॅक्टली पाऊस अंडर फरलँडला आता मात्र सामने सुरू झालेले आहेत. समोर संघ पाहिलं तर भिवंडीतील एक नामवंत संघ आहे जॉली स्पोर्ट कामतगर. त्या संघासमोर तुम्हाला जर चांगला खेळ करायचा असेल तर प्रथमतः काय करणार? आम्ही बॅटिंग पहिल्यांदा करू. म्हणजे तुमची गोलंदाजी स्ट्रॉंग आहे का की तुम्हाला धावा जास्त आवड आहे? हा बॉलर बॉलिंग चांगले करतात तर मागच्या मॅचेसपासून, तर आम्ही बॅटिंगच पहिल्यांदा घेतो आणि मग चांगले रन म्हणून समोरच्या संघाला प्रेशर करतो. संघामध्ये काय बदल असेल? नाही काय चेंजेस नाही, सेम. जरूर तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. जॉली स्पोर्ट कामतगर संघाने सगळे माझ्या सोबत गोलंदाजी करायची आहे. तुम्ही टॉस जिंकला असता तुमचा निर्णय का असतं? आम्ही पण फर्स्ट बॅटिंगच केली असती. तुम्हाला बी प्लॅन यूज करावा लागेल. तुमच्या काय चेंजेस असेल? कारण पाहिलं तर काय प्रमुख खेळाडू तुमचे अनुपस्थित होते, परंतु हा सामन्यासाठी कम्प्लीट साईड. हो, आता आमचे मोतीदा पण वापस आलेत. मी पण नव्हतो फर्स्ट मॅचला, आता मी पण परत आलोय. बस 2च बदल करेल. तुम्ही सुद्धा तर भिवंडीमध्ये अनेक मोठ्या स्पर्धा केल्या, तर परंतु या विभागामध्ये आल्यानंतर इकडचं क्रिकेटचं नियोजन आणि ज्याप्रमाणे स्पर्धेचं आपण आयोजन पाहत आहोत त्याबद्दल काय सांगू शकाल? आयोजन आणि नियोजन तर खूपच छान आहे आणि नाईटची मॅच आहे. नाईटच्या मॅचला केलं तर मजाच येईल बघ. जेव्हा तू या मैदानाच्या अगदी जवळपास आला त्यावेळी तुला काय फील झालं सांगू शकशील? फील तर चांगलाच वाटला आणि ग्राउंड पण सर्कल मजा येईल खेळायला. तर जरूर तुला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मित्रांनो न्यूज अशी आहे टॉस जिंकला ओम
स्कोर सिटी संघाने ते प्रथमतः बॅटिंगचा निर्णय स्वीकारला आहे. जाऊया आपण बॉक्स मध्ये, तिथे सज्ज आहेत भागीत म्हात्रे. थँक्यू सो मच. सर्व प्रेक्षक या मॅचचा आनंद घेत आहेत, त्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. सामना झाली सुरुवात. पहिलाच बॉल स्विच इट, अस्त्र बाहेर काढलं, त्याचा फेवरेट स्ट्रोक आपल्या अंदाजामध्ये येत असताना फक्त दिशा दिली आणि बॉलला पाठवलं गेलंय बॅकआउट पॉइंट बॉर्डरलाईनच्या बाहेर. मोरेश्वर सुतारची सुरुवात, चौकार. हे गाणं पुन्हा मात्र मोरेश्वरने सिग्नेचर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. पहिल्या फटक्यामध्ये तो जरूर यशस्वी झाला, परंतु या फटक्यामध्ये यशस्वी आपण पाहतोय. आणि खरोखर त्या गाण्यामध्ये चांगले बोल सुद्धा भाग्यश आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर तुम्ही आग्रही समाजाच्या जर व्यक्तीशी जर तुम्ही जर चांगली मैत्री जर निभावली तर जरूर तुमच्यासाठी ते जीव सुद्धा देतील, परंतु गद्दारी जर केली तर मात्र त्याचा परिणाम खूपच मोठा होऊ शकतो. वेलकम संजयजी गोडे साहेब. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर मात्र या ठिकाणी या स्कूप करण्याचा प्रयत्न होता, परंतु खेळायचं होतं फायनल कडे. चेंडू चला बॅकवर्ड शॉट पॉइंटला, एक अद्भुत स्ट्रोक, सिंगल धाव कंप्लीट. संघाची धावसंख्या बिनगडी बाद 5. सुरुवात चांगलीच केली आहे. जशी सुरुवात झाली होती विजय पाटीलची, विनय पाटीलने सुरुवात केली षटकाराने, परंतु या मॅचमध्ये मोरेश्वर सुतारचा महत्त्वाचा रोल राहणार आहे. कारण नो डाऊट अक्षय थेटे एक चांगला बॅट्समन आहे, परंतु त्याच्या अगोदर आपण पाहिलं तर मोरेश्वर सुतार आणि मयूर दळवीला पाठवलं आणि आता स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर मयूर दळवी ऑन द स्ट्राईक. टीमची धावसंख्या 5. मिस्टामिंग झालाय. बॉल मध्ये विकेट मिळाली असती, परंतु चेंडू खाली जाणं हे पसंतीचं समजलं. टप्पा पडल्यानंतर अनुमान वाटलं की थोडासा चांगला राहील. अनुमान चांगला राहिला. बॉर्डर लाईन लगत अगदी काऊ कॉर्नरला बॉलची फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतात धावा 2. कुठेतरी आपण जर पाहिलं तर पॉवर प्लेचा कुठेतरी फायदा उचलण्याचा प्रयत्न करतो या मोरेश्वर सुतार आणि मयूर दळवी, परंतु हा फटका जर पाहिला तर थोडासा मिस टायमिंग होता. 2 धावा जरूर पूर्ण केल्या, परंतु हा फटका परफेक्टली कनेक्शन. लॉंग ऑनला कुठला फिल्डर नाहीये. चेंडू चालाय 1 बाउन्स 4th लाईन, मिळतील एकूण 4 धावा. खूप सारे पारितोषिक या ठिकाणी अलाउन्स होत आहेत. समीरजी घोडे यांच्याकडनं प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं पारितोषिक. जरूर, परंतु फटका इथे चांगला पाहायला मिळाला मयूरच्या बॅट मध्ये. हो या ठिकाणी आई काय मिस्टेक झाली त्या ठिकाणी पाहावं लागेल. एक्झॅक्टली बॅटची कडा होती आणि एसटी रक्षकाने मात्र तो झेल ड्रॉप केलाय. हा झेल ड्रॉप केलाय की कुठेतरी सामना ड्रॉप करत येणारी वेळ जरूर सांगून जाईल ते म्हणजे पीसे संघाडा. प्रत्येक वेळ या ठिकाणी सामना बदलत जात असतो. आपल्याला माहिती आहे की एक एक मिस्टेक आपल्याला किती महागडी ठरत असते. स्पेशली पहिल्या ओव्हरमध्ये मयूर पाटीलचा विचार होता की या ओव्हरमध्ये एखादी विकेट मिळावी. शेवटच्या बॉलवरती ती सिच्युएशन आली होती, परंतु विकेट मैदानाच्या बाहेर जाता जाता वाचली. अनेक सारे प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात. खरं तर जय हनुमान इताडे टीमचे उत्कृष्ट फलंदाज करण पाटील यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात. मैदानाच्या आतमध्ये 2 संघ खेळतात, मानव म्हात्रे आणि साहिल पाटील पिसे यांच्यासाठी त्यांच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 1 मध्ये 49 धावसंख्येचा टार्गेट कंप्लीट करण्याच्या अनुमानाने पहिल्या ओव्हरमध्ये विदाउट लॉस टीमची धावसंख्या 12 आहे. गावदेवी नांदकर चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो या ठिकाणी, कारण पहिल्या डावामध्ये पाहिलं तर प्रथम बॅटिंग करत असताना पीसे संघाने फक्त 10 धावा जोडल्या होत्या. एक गडी सुद्धा मात्र त्याने गमावला होता, परंतु त्याच्या प्रत्युत्तरात आपण जर पाहिलं तर 2 धावा एक्स्ट्रा जोडल्या गेल्या. टीम गावदेवी अर्थात विहान स्पोर्ट गावदेवी नांदकर संघाने धावफलकावरती आपण जर लक्ष पाहिलं तर 49 धावांचा लक्ष्याचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. आणि अजून आपण जर विचार केला तर या ठिकाणी चांगला खेळ मात्र इथे सादर करावा लागेल. ओ फुलर लेंथ चांगला ड्राईव्ह गॅप मध्ये चेंडू चालला. एक्स्ट्रा कव्हरला कुठला फिल्डर डीप मध्ये नाहीये. कव्हर पॉईंटचा फिल्डर जोपर्यंत चेंडूला येऊन उचलून फेक करतोय तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा मात्र पूर्ण केल्या गेल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आणि आता मात्र फटकांची आतिषबाजी
ला मात्र सुरुवात झाली आहे, कारण आपण भाग्येश पाहिलं तर अगदी स्पर्धेच्या अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलो आहोत. माही यांचं या ठिकाणी आगमन झालंय. एक तुम्ही क्रिकेट परिपटलावरती बघितला, माही मार रहा है, परंतु या ठिकाणी हा माही समर्थक आहे, तो सध्या तरी मॅचचा आनंद घेण्यासाठी आलात. विविध टेक्नॉलॉजी आता निघाल्यात. हा फटाक्यांचा आवाज एक वेगळा खरं तर त्या ठिकाणी इक्विपमेंट आहे, त्याचा आवाज हा सध्या तरी तुमच्या कानांपर्यंत पोहोचतोय. ओव्हर द विकेट, फुल्लर लेंथ खोदून काढलाय, समोर फिल्डर आहेत, अडवण्याचा प्रयत्न जरूर, डीप मध्ये सुद्धा प्रोटेक्शन आहे, एक सिंगल जरूर बनली, दुसरीचा प्रयत्न अटेम्प्ट चांगला गेला आणि दुसरी धाव या ठिकाणी झाली कंप्लीट. जरूर मोठे फरके जर तुमच्या बॅटमधून यश नसतील तर तुम्ही सिंगल डबलला आता मात्र कन्वर्ट करावं लागलं आणि तोच खेळ सध्या आपण या दुसऱ्या ओव्हरमध्ये पाहतोय. 2 चेंडू आतापर्यंत मानव मात्रेने हाताळले आणि दोन्ही चेंडूवरती आता मात्र आपल्याला डबल धाव पाहायला मिळाली. मित्रांनो, यानंतर तुम्हाला पुढील सामना पाहायला मिळेल ओम 11 बोरशे ते विपक्ष जॉली स्पोर्ट कामतगर, परंतु त्यानंतर नेहा 11 गोरसे बस संघाच्या विरुद्ध संघ असणार आहे RCC राया. पाहायला विसरू नका, लक्षाबैल चषक 2025चा हा थरार आज तुम्हाला सेमीफायनल्स फायनल सुद्धा मात्र पाहायला मिळेल. आज शेवटची रात्र या स्पर्धेची आपण इथे अनुभवतोय. अकुटापता चेंडू पूल केलाय, एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालं, उंची जास्त मिळाली आणि त्याच अनुषंगाने झेल पकडला विनय पाटीलनं आणि समाप्त झाला खेळ मयूर दलवीचा. करचा की प्रत्येक ओव्हरमध्ये 12.25 सरासरीनं धावा बनवायच्या आहेत. त्या प्रत्येक ओव्हरच्या गणितनुसार 12 धावसंख्येपर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनल्या होत्या 12, परंतु मयूर दळवीचा एक मिस्टामिंग स्ट्रोक जिथे डीपमध्ये त्याची विकेट फिल्डरच्या हातामध्ये तुम्हाला पाहायला मिळाली आणि मानव मात्रेला ही पहिली सफलता, ज्या मानव मात्रेसाठी करण पाटील यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. जरूरपणे आपण जर पाहतो दोघांमध्ये चांगली एक पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि पहिल्या धक्का 16 या आकड्यावरती लागला गेला टीम विहान स्पोर्ट गावदेवी नानकर संघाला. संसार खूपच चांगला सुरू होता, परंतु हा संसार इथे मात्र उद्ध्वस्त करा, परंतु रिअलमध्ये कोणाचा संसार उद्ध्वस्त करू नका मित्रांनो. जर तुम्ही संसार उद्ध्वस्त केला तर तुम्हाला जरूरत मात्र त्या ठिकाणी हाय लागू शकेल. पण हा क्रिकेटचा संसार गोलंदाज मानव मात्रेने मात्र उद्ध्वस्त केला, पहिली सफलता प्राप्त केली. 9 पर्यंत तिसऱ्या क्रमांकावरती आलाय अंकित दलवी आलाय, नॉट संकेत अंकित दलवी. फटका चांगला पाहायला मिळतोय, पण डीप लॉंग ऑफला मात्र स्वतः संगनायक आहेत, फेकी सुद्धा लाजवाब पाहायला मिळाली. एक धाव तिथे मात्र कंप्लीट. आणि दरम्यान या ठिकाणी सन्माननीय प्रकट शेट्टे यांचे ते शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं मनपूर्वक या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. डीप मध्ये सध्या तुम्ही जी फिल्डिंग पोझिशन बघत आहात, खरं तर सडपातल बांधाचे सगळे खेळाडू आहेत जे डीप मध्ये टीम पीसेच्या माध्यमातून डीपला प्रोटेक्ट करतात. खरं तर सडपातल बांधाचे जेव्हा खेळाडू डीप मध्ये आपण ठेवतो, बॉल खाली पोहोचण्यासाठी त्यांना इझी राहतं, कारण त्यांचा बॉडी लँग्वेज सडपातल असतो. त्याच्यामुळे सगळे फिल्डर जे आपण पाहत आहोत टीम पीसेच्या माध्यमातून सडपातल बांधाचे डीप मध्ये प्रोटेक्ट करत असताना तुम्हाला चित्र पाहायला मिळतात. या सत्रामध्ये आपल्या पीसे संघाचा एकोपा चांगला पाहायला मिळतो, कारण सांघिक खेळ सुद्धा मात्र चांगला त्यांनी या सत्रामध्ये सादर केलाय. मग मानव म्हात्रे असेल, स्वतः संगनायक असेल, साहिल, विजय, मयूर, विनय, चांगला खेळ जरूर प्रस्थापित करता आणि त्याचमुळे या स्पर्धेच्या अगदी सेमीफायनल पर्यंत संघाने मात्र मजल मारली. हो, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, अगदी शरीराचं संतुलन जरूर गमावला, परंतु मोरेश्वर सुतार तिथे मात्र थोडंसं साज पडला. लेगबाच्या स्वरूपात एक धाव जरूर पूर्ण झाली. आज पाहिलं तर जरूर तो अनफिट आहे, परंतु तरी सुद्धा आपल्या गावासाठी आपल्या सन्मानासाठी मात्र त्या ठिकाणी लढतोय. हेच तर जिद्दीचं क्रिकेट आहे, ज्यावेळी आपण ग्रामीण क्रिकेट पाहत असतो. क्रिकेट आहे, क्रिकेटला जेव्हा आपण मैदानाच्या आतमध्ये गावाला खरं तर रिप्रेझेंट करत असतो, तेव्हा एक मोठा आपण शेवटचा बॉल असेल, टीमची धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 18. शेवटचा बॉल मानव म्हात्रे, नुकतीच एक लेग बायची धाव आली आणि आता डावकुरे आताचा बॅट्समन स्ट्रायकिंग एंडवर अंकित. फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केला, गॅप मध्ये झालाय, खूपच वेगाने टप्पा पडलाय, अडवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल अटेम्प्ट. काय सुंदर क्षेत्ररक्षण, इथनं विकेट या अंकेची डोक्यामध्ये, दुसऱ्या बाजूला सुद्धा संधी होती,
तिसरी धाव अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु थांबवतोय त्या ठिकाणी अंकित. काय फिल्डिंग झाली, सुंदररित्या 2 धावा आपल्या टीमसाठी सेव्ह केला. डीप मध्ये साईल होते त्या ठिकाणी. काय सुंदर क्षेत्ररक्षण, काय म्हणाल या फिल्डिंग बद्दल? जरूर जरूर, कारण त्यांना सुद्धा माहिती आहे की एक धाव फार महत्वाची आहे. परंतु या ठिकाणी ऑन स्क्रीन वरती पाहू शकाल नुकतंच काही क्षणापूर्वी या ठिकाणी लक्षानंदी बैलाचं मात्र या ठिकाणी पाहू शकाल जी ग्रँड एंट्री इथे पाहायला मिळाली ते दृश्य सध्या आपण पाहतो या कॅप्चर केलेले आहेत अगदी ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्यानं. त्याच्या सोबतीला तुम्ही रुबाब बैलाला सुद्धा पाहू शकाल. अतिशय सुंदर आजचा दिवस आणि हे क्षण आपण पाहत आहोत. आणि नुकतीच आज जी बिनजोडची शर्यत झाली त्या बिनजोडच्या शर्यतीमध्ये लक्षा बैलानं बाजी मारली आणि त्याच नंदी बैलाच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहत आहोत मित्रांनो. लक्ष बैल 7721 ट्रॉफी 2025. चला आपण लगेच जाऊया ऑन गोइंग मॅच कडे. 2 षटकाचा केली ते जरूर संपन्न झालेलं आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा फलकावरती पाहायला मिळतात आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी आता मात्र इथून 29 धाबांची आवश्यकता आहे टीम विहान स्पोर्ट गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाला. मेगा एंट्री तुम्ही बघितली लक्ष बैलाची. खर तर मुलींवरती कोणीही प्रेम करतं परंतु अशा मुक प्राण्यांवरती प्रेम करणं म्हणजे नैसर्गिक संपत्ती जी देवाने दिली आहे तिला साठवून ठेवण्यासारखे. खरं तर शर्यत क्षेत्रामध्ये अनेक सारी अशी बैलं आहेत ज्यांची नावं आज आवर्जून आपण आपल्या मुखातून घेतली जातात. परंतु असंही म्हटलं जातं की मुलीचा पदर नाही तर बैलाचा कासरा पकडायला मर्दाचं काळीज लागतं. आणि ते प्रेम आपण श्याम दलवी साहेबांचं मात्र त्या लक्ष बैलावरती पाहिलं. अनेक मोठमोठ्या शर्यती मात्र त्या बैलाने जिंकल्या. परंतु ही चालू शर्यत जिंकेल कोण पहा. इथे मात्र वारंवार इम्प्रोवाइज स्ट्रोक केल्याचा प्रयत्न मोरेश्वर सुतार करतोय आणि डॉट चेंडूने मात्र तिथे सुरुवात गोलंदाज पियुष पाटीलने केली. समीकरण आता मात्र थोडंसं मात्र या ठिकाणी कठीण होत चाललंय असं म्हणावं लागेल. कारण येणाऱ्या बॅटरमध्ये पर्यंत अजून लॉंग बॅटिंग लाईनअप आहे. अक्षय थेटे असतील तर संकेत दलवीला तुम्ही पाहू शकाल. राकेश गारे सारखा फलंदाज आहे. परंतु 11 चेंडू आता 29च्या आवश्यकता. पुन्हा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. थोडीशी मिस्टेक पाहिली विकेट किपरच्या वतीनं. ओ डायरेक्ट हिट. हा फलंदाज एक्झॅक्टली बाद झालाय. परंतु मी तर म्हणतो की मोरेश्वरने आपल्या विकेटचं बलिदान दिलं असावं ज्या अनुषंगाने त्यांनी ही धाव घेण्याची ट्राय केली. परंतु फलंदाज बाद झालाय. धक्का लागलाय दुसरा टीम विहान गावदेवी स्पोर्ट नांदकर संघाला. दोन ते तीन टुर्नामेंट बघितलं गेलं तर मोरेश्वर सुतार या सध्या गोष्टीला फेस जातोय आणि असंही असावं की मैदानाच्या आतमध्ये तो थोडासा स्ट्रगल करतोय म्हणून दुसऱ्या फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा असावा. हो जरूर. आणि पाहू शकाल मोरेश्वरची खेळी एक्झॅक्टली त्यांनी 4 चेंडू डॉट केला आणि फक्त चौकोरानं धावाला सुरुवात केली होती. परंतु 5 धावा तो आपल्या संघाला योगदान देऊ शकला. आणि त्यानंतर दांडी 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 गोल. फलंदाज बाद झाला आहे मिस्टर अंकित दलवी. बॅक टू बॅक विकेट्स प्राप्त करत असताना टीम विहाना गावदेवी स्पोर्ट पीसी. केली जात नाही. आपा लेफ्ट आर्म बॉलर त्याच्या अगेन्स्ट लेफ्ट आर्म बॅट्समन. खरं तर हे दोन शैलीचे जेव्हा मेन खेळाडू एकामेकाच्या विरोधात येतात ना तेव्हा तुम्हाला अनेक वेळेला क्रिकेटच्या परिपटलावरती त्यांच्या दोघांमध्ये चुरस पाहायला मिळाली. खरं तर डावकुरे हाताच्या बॉलर समोर डावकुरे हाताचा बॅटर होता. टप्पा पडल्यानंतर गती ओळखू शकला नाही आणि मैदानाच्या बाहेर संकेत दळवी जसा आला त्याला डगआउटचा रस्ता दाखवला पियुष पाटीलनं. आणि जसा फलंदाज अंकित दलवी मात्र मैदानाच्या बाहेर गेला आणि मैदानाच्या आतमध्ये अक्षय थेटे आलाय. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. मैदानाच्या आतमध्ये अक्षय थेटे नजरा असतील प्रेक्षकांच्या. यावेळेला ऑन साइडला क्रॉस बॅट केल्यानंतर खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये होता. टप्पा पडला फिल्डरच्या हातामध्ये. शॉट थर्डमॅनचा आला. कमकुवत फटका होता. अक्षयचा जरूर प्रयत्न झाला आडव्या बॅटने ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा परंतु मिस्टामिंग झाला.
फिल्डरच्या हातामध्ये सिंगल बळतीये आणि आता इक्वेशन थोडंसं चेंज होत असताना आता हव्यात धाबा 9 चेंडू आणि 27. जबरदस्त म्हणजे आपण जर पाहिले तर प्रत्येक चेंडूमध्ये आता मात्र 3 धाबांची आपल्याला सरासरी पाहायला मिळते या ठिकाणी विहान गावदेवी स्पोर्ट नांदकर संघासाठी. परंतु इथे मोठे फटक्याची आता आवश्यकता आहे. फटका जरूर मोठा आलाय आणि चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेनं आउट ऑफ द पार्क येतोय. संकेत दलवीच्या माध्यमातून चांगले संकेत देणारा हा सिक्सर. च्या आतमध्ये गावदेवी नांदकर, परंतु या षटकाराने इक्वेशन चेंज झाले. 8 मध्ये बनवायचे 21. फुल टॉस बॉल, वेगवान फुल टॉस होता. बॉल मागे झाला, विकेट किपर बीट झाला. टार्गेट करण्याचा प्रयत्न, परंतु नॉन स्ट्रायकिंग वरती बॉल जोपर्यंत येतोय दरम्यान आपल्याला पाहायला मिळते सिंगल धाब आणि टीमच्या टोटल मध्ये आता धाबा आपल्याला पाहायला मिळतात 29. हो जरूर त्या षटकारानं मात्र कुठेतरी विजयाच्या आशा पल्लवित केल्या आहेत त्या म्हणजे नांदकर संघाच्या कारण 7 मध्ये आता 20 धाबा जोडायच्या आहेत. हा चेंडू मात्र फार निर्णायक असणारा. या चेंडूवरती मोठा फटका जर आपल्याला पाहायला मिळाला तर मात्र मॅच अजूनही मात्र सुरस होऊ शकते. परंतु आलाय या ठिकाणी डॉट 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 म्हणजे येणाऱ्या 6 चेंडूमध्ये विजयासाठी अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी टीम नांदकरला हवे आहेत 20. ऍडव्हान्टेज उचलावा लागेल, कारण दुसऱ्या बाजूला असंही आपण विचार करू शकतो की अक्षय थेटे आता नॉन स्ट्रायकर एंड वरती असेल, स्ट्रायकिंग एंड वरती असेल. संकेत दळवी ज्याने शुभ संकेत दिलाय. एक षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला जरूर पाहायला मिळाला, परंतु आता 6 मध्ये 20 बनवायचे आहेत. आणि अंडर फ्लडलाईट जेव्हा वातावरण थंड असतो तेव्हा आपण बहुतांश वेळेला मोठे फटके जास्त बघत नाही, कारण कालच्या मॅचमध्ये कालची रात्र खरं तर खूप इंटरेस्टिंग राहिली. कालच्या मॅचमध्ये तुम्ही पारदेव गोवे त्यांच्या विरोधात मोठा गाव संघ बघितला. इक्वेशन फक्त 18 बॉल आणि 17 धावसंख्येचं होतं. ती मॅच 1 बॉल आणि 2 धावसंख्येपर्यंत गेली होती. त्याच्यामुळे नाईट आहे, नाईट रजनी तुम्ही खेळताय, मोठे फटके खेळायचे आहेत, परंतु याही गोष्टीचा विचार करावा लागेल नांदकरला की परफेक्ट मिडल ऑफ द बॅट बॉल झाल्यानंतरच बॉल मैदानाच्या बाहेर जाऊ शकतो. परंतु भाग्यश आपण जर पाहिले तर काल तोचा ड्यू फॅक्टर होता, परंतु आज तशा प्रकारचा मात्र वातावरण पाहायला मिळत नाहीये. थंडी डेफिनेटली आहे. पहा काहीशे प्रेक्षक त्यांनी स्वेटर घातल्यात, कानालाही त्यांनी कव्हर केलंय. मैदानाच्या आतमध्ये गारवा जाणवतोय. तुम्ही जर स्टेजच्या मागे गेलात तर समजेल थोडासा गारवा आहे, म्हणजेच आजच्या वातावरणामध्ये कालच्या वातावरणासारखाच सेम फरक आहे. 6 चेंडू आणि 6 मध्ये आता 20 धाबा या ठिकाणी रोखायच्या आहेत त्या म्हणजे पिसे संघाला आणि 20 धाबा जोडायच्या आहेत नांदकर संघाला. आणि गोलंदाज पाहू शकाल आविष्कार पाटील. चला वॉर्मअप करू नका प्लीज, तुम्हाला खेळ सुरू करायचा आहे. तुमच्या भावना आम्ही समजू शकतोय, परंतु या ठिकाणी आपल्याकडे वेल खूपच कमी आहे. गोलंदाज अर्ध विकेटने मार्गस्थ होतो. पहिल्या चेंडू मात्र ड्राईव्ह केला, लॉंग कडे मात्र चेंडू वेगाने चालला गॅप मध्ये, परंतु विनय पाटील जबरदस्त क्षेत्ररक्षण अगदी लक्षा बैल खेळाडू कक्षाच्या समोर तो चेंडू फील केला गेला आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. 5 ला आता 18ची आवश्यकता आपण पाहतो. या सामना जिंकायचा असेल तर टीम विहान स्पोर्ट गावदेवी नांदकर संघासाठी. खरं तर योगेश पाटील सर दुपारी जरा प्रकृती खराब होती आविष्कारची, त्याला तुम्ही 12 पॅन म्हणून बघितलं. आता तो देतोर स्पेशलिस्ट जी ओव्हर आहे ती हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गेला. जरूर मी अजून एक किस्सा सांगेल तुम्हाला या चेंडू नंतर. ज्याप्रमाणे तुम्ही अभिषेकचा मात्र या ठिकाणी उल्लेख केला, वरतो विकेटने मारा करतोय. हो फुलटॉस आहे, फुलटोल वसूल करण्याचा प्रयत्न आणि झालाय. चेंडू आउट ऑफ द पार्क येतोय हा षटकार. जरूर तुम्ही 12 मॅनची मात्र या ठिकाणी एक आम्हाला आठवण करून दिली. मागील 2 वर्षांपूर्वी आपण जर पाहिले तर एसके ट्रॉफी या नाईटच्या स्वरूपात आम्ही सापेच्या क्रीडांगणावरती स्पर्धा कव्हर करत होतो. सेमी फायनल मध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच पवन जयगिरीश वापले बस संघाचा जो 12वा खेळाडू होता तो आमच्या समित होता, परंतु जसा त्या संघाने मात्र अंतिम फेरी गाठली आणि त्यांच्या विरोधात संघ होता जय बजरंग स्पोर्ट गोरसई ब संघ आणि तो 12वा खेळाडू एक्झॅक्टली फायनलच्या मॅच मध्ये मैदानाच्या आतमध्ये गेला आणि शेवटचा षटक त्याच्या हातामध्ये संघाने सोपवलं, तर ते सोपवलं नाही तर त्या स्पर्धेचं चॅम्पियन त्या गोलंदाजाने पटकावून दिला आणि त्या स्पर्धेमध्ये गोरसे ब संघाला मात्र बापाने संघाने पराभूत केलं होतं. विश्वास असतो, कधी कधी आपला विश्वास तो सार्थही ठरत असतो. दुपारी प्रकृती खराब होती, परंतु आता या षटकाराने त्याची मनस्थिती खराब झाली आहे. परंतु अजूनही सामना संपला नाहीये.
4 मध्ये त्याला 12 रोखायचे आहेत, रोखू शकतोय, त्याच्याकडे तो टॅलेंट आहे आणि इथे मात्र तो टॅलेंट सिद्ध करतोय. आलाय चांगल्या लेंथ वरती तो मारा केला गेला, परंतु फलंदाजाने रन घेण्याचा प्रयत्न केला नाहीये, धाव घेण्याचा प्रयत्न केला नाहीये. यालाच म्हणतात विनाशकाली विपरीत बुद्धी. 3 चेंडू शिल्लक आणि आता मात्र विजयासाठी 12 धावांच्या अवस्थेत. जर हा सामना संकेत दलवीने जर जिंकून दिला नाहीये तर मात्र संकेत दलवीला रात्रभर झोप लागणार नाहीये. नाही, आपण हे विसरून चालणार नाही की संकेत दलवीच्या 2 षटकाराने मॅच इथपर्यंत येऊन ठेपली आहे, त्याच्यामध्ये कॅपॅसिटी आहे, म्हणून त्याने या स्टेजला स्ट्राईक सोडली नाही. 3 चेंडू कंपल्सरी धावा बनवायचे आहेत 12. आविष्कार चालला अगदी मार्गच होतोय. ओ पटका जबरदस्त रॉकेट शॉट, चेंडू आउट ऑफ द पार्क, येतोय षटकार. आता समजलं असेल की संकेत दलवीने आपली स्ट्राईक का सोडली नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. या निर्णायक स्टेजला 3 चेंडू 12ची गरज. ओव्हर द विकेटने आला आविष्कार आणि त्याच्यावरती वार, चेंडू सीमा पार, षटकार. काय सामना रंगतोय हा रिप्ले पहा. चेंडू चालला अगदी प्रेक्षक स्टँड मध्ये, जबरदस्त बाटच्या स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला पाठवला अगदी प्लॉट मध्ये. स्टँड अँड डिलिव्हर, पिकअप शॉट. येणारा 2 चेंडू मध्ये आता मात्र 6 धाबांच्या अवस्थेत. मित्रांनो, सामना आवडला असेल तर या दोन्ही संघांसाठी टाळ्यांचा गजर एकदा होऊन जाऊ द्या. सामना कोणीही जिंकू द्या. या स्पर्धेचा विजय झालाय, आपल्या आयोजकांचा विजय झालाय, कारण या ठिकाणी जबरदस्त सेमीफायनलची मॅच रंगत असताना ही मॅच रंगात आली. ही मॅच जबरदस्त रंगते. 2 चेंडू शिल्लक, 6ची गरज. इथे मात्र या 2 चेंडू मध्ये 6 धाबाचा संरक्षण आविष्कार करेल का? आता राऊंड द विकेट आला, खुलवट टापाचा चेंडू होता, ऑनसला ड्राईव्ह केला बाडिश, मिड विकेटचा पिल्लर जरूर वेगळ्या चेंडूवरती पोहोचला आहे. दुहेरीचा प्रयत्न, रन आउट. मॅच मध्ये क्लायमॅक्स येत असताना भागेश शेवटचा चेंडू होता, शिल्लक असेल आणि विजयासाठी 5 धाबांची आवश्यकता. कंपल्सरी 5 धावा बनवायच्या आहेत. आणि आता आपण असं म्हणू शकतो की भगवंत नेहमी कठीण रोल एक बेस्ट ऍक्टरला देत असतो आणि आता कदाचित तो बेस्ट ऍक्टर या मॅच मध्ये आविष्कार ठरू शकतो. तशी स्पर्धा फायपरसाठी ओळखली जाणार आहे. किमान 14 ते 15 वेळा या स्पर्धेमध्ये आपण फायपरचा आकडा पाहिलेला आहे. आणि इथे मात्र पहा, सामन्यामध्ये जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल, अंतिम फेरी तुम्हाला गाठायची असेल तर एका चेंडूवरती तुम्हाला 5 धाबा जोडायच्या आहेत. काही होऊ शकेल, 5 धावा सुद्धा तुम्ही जोडू शकता किंवा षटकाराने हा सामना संपू शकता. परंतु या ठिकाणी आविष्कारला काय करायचं आहे तर एका चांगल्या गोल्डन चेंडूच्या हाताने करायचे आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, अंतिम सामना एक्झॅक्टली पाहिला तर सेमीफायनलची लढत अंतिम चेंडूवरती जाऊन पोहोचलेली आहे. जिंकेल कोण? पिसे की नांदकर, नांदकर की पिसे? देवरुख संघाच्या विरोधात खेळणार कोण? गावदेवी पिसे की गावदेवी नांदकर? दोन्ही संघाचं नाव सेम आहे. एकीकडे विहान गावदेवी स्पोर्ट नांदकर, दुसरीकडे विहाना गावदेवी स्पोर्ट पिसे. दोन्ही संघाने गावदेवीचा दर्शन इथे मात्र घेऊन संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले. परंतु पाहूया गावदेवी माता कुठल्या संघाला आशीर्वाद देईल या सामन्याच्या माध्यमातून. परों को खोल जमाना उड़ान देखता है, परों को खोल जमाना उड़ान देखता है, जमीन पर बैठकर क्या आसमान देखता है. ही संधी आली दोन्ही खेळाडूंकडे. एका बाजूला पाहायला मिळतो अक्षय कोहली तर दुसऱ्या बाजूला आविष्कार. शेवटचा बॉल टाकेल. मित्रांनो, जोरदार टाळ्या. 1 चेंडू 5 धावांची गरज आणि फुल टॉस बॉल नाही आणि सामना फिनिश आपल्या अंदाजाने. आणि पुढे सरकतीये गावदेवी नांदकर. काय जबरदस्त सामना इथे मात्र पहा, फायनल से पहिला फायनल असंच म्हणावं लागेल. शेवटच्या चेंडूवरची 5ची आवश्यकता होती, तो बिमार नाही तर तो संघाला बिमार करणारा चेंडू टाकला आविष्कारने आणि आपल्या संघाचा बहिष्कार केला. आणि एक्झॅक्टली अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला संघ विहान स्पोर्ट गावदेवी स्पोर्ट नांदकर. पैसा वसूल सामना. करतोय की मैदान खाली करा. अजून आम्हाला भरपूर सामने खेळवायचे आहेत. प्लीज जो कॉर्पोरेट नांदकर संघ. अप्रतिम खेळ आज दोन्ही संघाच्या वतीने पाहायला मिळाला. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. पूर्ण सामन्यामध्ये काय झालं आम्हाला माहिती नाहीये. ज्याने गोल्डन षटकार मारून आपल्या संघाला जिंकून दिलं
तो आहे खरा हिरा या सामन्याचा, खरा हिरो मिस्टर अक्षय कोहली. म्हणूनच क्रिकेटला म्हटलं जातं भागेश, हा क्रिकेटचा खेळ अनिश्चिततेने भरलेला आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत आपण कुठल्याही संघाचं भविष्यवाणी करू शकणार नाही, आणि ज्यांनी ज्यांनी भविष्यवाणी केल्या ते मूर्खपणा ठरलेला आहे. मराठीचा पेपर आपण सर्वांनी सोडवला. योगेश पाटील सर, मराठी प्रश्नपत्रिकेमधला उत्तर आपण उत्तर पत्रिकेमध्ये सोडू शकतो, परंतु वास्तविक जीवनात तो काल ना पुढे आणतायत ना मागे आणतायत. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. प्रेझेंट मध्ये गोल्डन सिक्सर ज्याने टोकला गेलाय तो अक्षय कोहली या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सन्माननीय विश्वनाथजी पाटील आपले देवरुंग गावचे समाजसेवक आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हे पारितोषिक देणार आहोत. आणि आज खरोखर अक्षय कोहलीशी आपण संवाद सुद्धा साधणार आहोत, कारण अक्षय चांगले बोलतायत, मला अगदी ठाऊक आहे. जरूर अक्षय, प्रथमतः तुझं मी अभिनंदन करतोय. अप्रतिम खेळ फिल्डिंग आपल्याला पाहायला. जॉली स्पोर्ट कामगार संघाला विनंती करतोय की आपण प्लीज छत्रशील लावून घ्यायचं आहे. अक्षय, स्थिती पूर्णपणे नाजूक होती, शेवटच्या चेंडूवरती 5 धावा जोडायच्या होत्या, काय फील तो करत होतास? फील तर तसं काय मी करत नव्हतो. मी जेव्हा अक्षय उतरला तेव्हा मी कॅप्टनला बोललो का मी जातो, तो बोलला का तू थांब, तू शेवटला तुला चान्स येईल. तर शेवटी मला 1 बॉल 6 आला आणि मी मारला. खरोखर तुला स्वतःवरती विश्वास होता की मी षटकार मारेल आणि हा सामना जिंकून देणार? हो नक्कीच, सध्या प्रॅक्टिस आहे त्या